नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज एक महत्त्वाची बातमी आली आणि एक संपूर्ण वेगळंच वातावरण निर्माण होईल की काय अशी शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे आगामी नवरात्रोत्सव आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडे असलेलं एक परिपत्रक. या परिपत्रकामध्ये एक असा उल्लेख आहे आणि अतिशय स्पष्ट उल्लेख आहे की या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये लव जिहाद, लव त्रिशूळ या सगळ्या गोष्टींची लोकांमध्ये चर्चा आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी सजग राहायला हवं. त्या अर्थानं हे परिपत्रक अतिशय योग्य आहे. जर का अशा प्रकारे कुठल्याही समाज विघातक, समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा कुठल्याही ऍक्टिव्हिटीची दखल जर का पोलीस घेत असतील तर त्याचं खरं तर कौतुक केलं पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण ज्या लव जिहादचा या शब्दप्रयोग म्हणून उल्लेख झालेला आहे ती गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कारण लव जिहाद म्हणजे काही धर्मांध मुस्लिम युवक धर्मांतर या मुख्य मुद्द्याखाली, या मुख्य हेतूखाली अमुस्लिम किंवा खरं तर प्रामुख्याने हिंदू मुलींना फसवतात, बनवतात, त्यांच्याशी निकाह लावतात, म्हणजे पर्यायाने त्यांना मुस्लिम व्हावंच लागतं. या सगळ्या प्रकाराला लव जिहाद असं म्हणतात. आणि हा प्रामुख्याने अजेंडा हिंदुत्ववादी संघटना RSS भाजपचा राहिलेला आहे. तशी त्यांची प्रचारपत्रकं सुद्धा असतात. अशा वेळी या एका टर्मिनॉलॉजीचा, या एका शब्दाचा प्रयोग पोलिसांच्या परिपत्रकात होतो. त्याचा पहिला अर्थ म्हणजे असं काहीतरी आहे हे पोलीस मानतात आणि मग ते होईल आणि त्याच्यामुळे पुन्हा वेगळा काहीतरी लव त्रिशूल तयार होईल. कारण लव त्रिशूल म्हणजे शिवसेनेने उत्तर प्रदेशामध्ये लव जिहादला दिलेलं उत्तर आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात, मुंबईत होईल म्हणून घ्यायची काळजी असा त्याचा अर्थ होतो. मग मुळात हे मान्य करावं लागेल की या दोन गोष्टी आहेत आणि त्यांचा संघर्ष आहे. खरंच तसं आहे का? पोलिसांना त्याची धास्ती का वाटते? आपण त्यावर बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्ववादी विचारवंत. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत नौशाद उस्मान, जे इस्लामी विचारवंत आहेत. आणि त्याशिवाय शोधन या साप्ताहिकाचे संपादक सुद्धा आहेत. आपल्या दोघांचं स्वागत. थोड्याच वेळात आपल्यासोबत नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असतील, केशव उपाध्ये जे भाजपचे प्रवक्ते आहेत आणि सुरेश खोपडे, निवृत्त पोलीस अधिकारी, पुण्याहून आपल्यासोबत असतील. दोघांचंही स्वागत. मी नौशाद उस्मानांपासून सुरुवात करेन. नौशादजी, हा लव जिहाद प्रकरण ऐकून होतो आम्ही आतापर्यंत, पण तो एका विचारधारेचा भाग होता. ते बोलत होते, आरोप करत होते म्हणून काही सिरियसली घ्यायचं कारण नव्हतं. पण आता पोलिसांच्या परिपत्रकात याचा उल्लेख आहे. पोलिसांनी अशा प्रकारचा उल्लेख करणं हे खरं म्हणजे फार दुर्दैवी आहे. बरं. कारण 2009 पासून हा शब्द रूढ व्हायला सुरुवात झाला. हिंदू जनजागृती समितीच्या एका वेबसाईटवर पहिल्यांदा 2009 मध्ये हा शब्द प्रयोग केला गेला. याच्यामध्ये केरळ आणि कर्नाटकच्या पोलिसांनी याच्यावर एक समिती नेमली आणि असं ऑर्गनाइज्ड वेनं असं काही कॉन्स्पिरन्सी होत आहे का याचा थडा लावला. आणि त्याच्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं, म्हणजे जे इक्बाल नावाचे DGP होते, आणि हायकोर्टाला त्यांनी एक अहवाल दिला आणि सांगितलं की अशा प्रकारची कोणतीही कॉन्स्पिरन्सी लव जिहाद या नावाखाली ऑर्गनाइज्ड वेनं नाही आहे. हे डिक्लेरेशन केलं, पोलिसांनी केलेलं आहे. जर खरं त्यांना संशय असता तर महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारची समिती बनवायला हवी होती. अशा प्रकारचे जर काही चौकशी करायला हवी होती. नंतर काही तुम्हाला शब्द वापरायचे असले तर वापरायचे. फक्त लव जिहादच नाही, लव त्रिशूळ याला देखील आमचा आक्षेप आहे की अशा प्रकारचं उत्तर प्रदेशमध्ये काही असेल किंवा नसेल, पण महाराष्ट्रामध्ये काही असेल की नसेल, तर त्रिशूळ आणि जिहाद सारखे जे धार्मिक उपासनाशी संबंधित जे शब्द आहेत ते त्यांनी वापरायला नको. हा अतिशय आक्षेपार्ह असा आमचा आम्ही निषेध नोंदवतो. बरं, सच्चिदानंद शेवडेंकडे जाऊयात. शेवडेजी, लव जिहाद त्याला शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणजे हे खरं तर आज बातमी आल्यानंतर आम्हाला सुद्धा कळलं की लव त्रिशूळ नावाचा प्रकार आहे. आणि मग माहिती घेतल्यानंतर कळलं की ते उत्तर प्रदेशातल्या शिवसेनेच्या उत्तर प्रदेश युनिटनं हा प्रकार सुरू केला की जर का अशा मुली अडकल्या असतील लव जिहादमध्ये तर त्यांना सोडवायचं वगैरे. तुम्ही कशा प्रकारे बघताय? तुम्ही मानता ही वस्तुस्थिती आहे? मी नाही, केरळ हायकोर्टाने मान्य केली. बरं. ओमन चंडीने जर 2,500च्या वरती केसेस आमच्याकडे झाल्या म्हणून सांगितलं. त्याच्यावरचा एक अहवाल व्हॉइस ऑफ जस्टिसच्या अभ्यास गटाने लव जिहाद मिथ अँड रियालिटी हा जर प्रकाशित केला. माझं म्हणणं असं आहे की मुळात पोलिसांनी अशा प्रकारचं परिपत्रक काढलं म्हणून जे म्हटलं जातं, हा लव जिहाद हा भाग जर जागोजागी, आता ओमन चंडींच्या सारखे त्यावेळेचे मुख्यमंत्री ते मान्य करतात, वेगवेगळ्या ठिकाणी हा मान्य झालेला आहे. मान्य झालेला असताना तो नाकारण्यात अर्थ नसतो. आता उस्मानजी ते म्हणाले त्याच्याबरोबर माझी पूर्णपणे मी सहमत आहे की या धार्मिक टर्म्स या अशा गोष्टींच्यासाठी यायला नकोत. दुर्दैवानी ज्या त्यावेळेला येतात त्यावेळेला एकाला दुसरा कोणता तरी काउंटर अटॅक म्हणून येतो की काय हे सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया अशा पद्धतीने येतं का हे सुद्धा बघायला पाहिजे. आणि या एका कारणामुळे जे अस्तित्वात आहे, ज्याच्यावरती आज पुस्तक आहेत, ज्याच्यावरती अहवाल आहेत, ज्याच्यावरती अनेक मुलींच्या स्टोरीज आहेत, जे वर्तमानपत्रातून आपण वाचतोय, वर्तमानपत्रातून आलेलं आहे. आत्ता वर्तमानपत्राची कित्येक नोटिंग्स माझ्याकडे. तेव्हा अशा प्रकारचं जेव्हा आपण बघतो त्यावेळेला हे असं काही नाही असं म्हणणं, काही गोष्टी दुर्दैवी असतात पण त्या असतात हे मान्य करायला हवं ना.
बरं, चिदानंद शेवडे हे दिशाभूल करत आहेत आणि केरळ हायकोर्टाच्या एका अहवालाला हे कोर्टाची अवमानना सुद्धा असू शकते की ते मिसकोट करत आहेत. बरं, मुख्य म्हणजे कॉन्स्पिरन्सी, ऑर्गनाइज्ड कॉन्स्पिरन्सी नाही हे कोर्टाने मान्य केलं आहे. परंतु हे कटू सत्य आहे की हिंदू मुली इस्लाम धर्म स्वीकारत आहेत, हे कटू सत्य आहे. परंतु त्यांना त्या दिशेनं विशिष्ट अशी कॉन्स्पिरन्सी केली जात आहेत हा नाही आहे. काही अफेअर्सच्या बेसवर काही हिंदू मुस्लिम लग्न झाले, काही वृत्तपत्रांमध्ये तर रेड कार्ड पण आलं होतं की शीख मुलीला केलं तर किती, हिंदू मुलीला केलं तर किती, त्याच्यामध्ये सुद्धा काय क्षत्रिय केलं तर किती, ब्राह्मण करायला केलं तर किती, वगैरे वगैरे पण गोष्टी होत्या. आणि मुळामध्ये इस्लामचं रूपच असं की इथे जर निकाह करायचा असेल तर तुम्हाला मुळात इस्लाम स्वीकारावा लागतो. याच्यामुळे हिंदूंमध्ये अशी भावना तयार होते. आणि कॉन्स्पिरन्सी मुख्य काय म्हणजे की जिहाद करण्यासाठी अशी एखादी प्री प्लॅन योजना, त्याला कुठेतरी मुख्यालय असलं पाहिजे, कोणती तरी संघटना त्याच्या मागे असली पाहिजे, कुठं मीटिंग झाली का, कुठं असे काही सापडले का पुरावे, असे कोणतेही पुरावे सापडले नाही. परंतु या लोकांनी जे हिंदू मुस्लिम जे इंटर रिलिजन जे मॅरेजेस होतात त्यांची संख्या वाढत आहे. हिंदू मुली या समतावादी इस्लाम स्वीकारत आहेत. ते का स्वीकारत आहेत तर हिंदुत्ववाद्यांच्या या अपप्रचारामुळे स्वीकारत आहेत. ते जे अपप्रचार करतात तर ते आता आमच्या धडावर आमचे शिर आहेत, ते टॅली करतात ना, 4 बायका करतात, परंतु बघतात की आजूबाजूला 4 बायका नाहीत. ते म्हणतात की बा हे दहशतवादी आहेत, परंतु आमचे जे रहीम चाचा, आमच्या हे आजूबाजूचे चाचा दहशतवादी त्यांना दिसत नाहीत. म्हणजे हे जे अपप्रचार आहे तो खरं म्हणजे इस्लामचा प्रचार करत आहेत, एक निगेटिव्ह पब्लिसिटी देत आहेत. आणि समतावादी बोललात हा एक मोठा विनोदी शब्द आहे, कारण याच्यात असमता असलेल्या कित्येक आयताच्या आयता मी कोट करू शकतो, सुरा कोट करू शकतो. आज तो विषय नाहीये म्हणून तसे जर विषय करायचे असतील तर तसं करू शकतो. त्यामुळे समता वगैरे हा शब्द मला सांगू नका. आज जो विषय आपण फक्त बोललेलो जास्त योग्य ठरेल एवढंच माझं म्हणणं आहे. अजिबात असं काही नाहीये. उलट ठूस लावून त्यांना पळवलं जातं. मनुस्मृती आणि मनुवाद हा विषय खूप पुराणा झाला. मनुस्मृती आणि मनुवाद किती काळ आणणार आहात तुम्ही? सूत्र माझ्या हाती घेतोय. एक तर आपण धर्माच्या विश्लेषणात जात नाही आहोत, नाहीतर आपल्याला इस्लाममध्ये शिरावं लागेल, वहाबमध्ये शिरावं लागेल, आणि हिंदूंमध्ये बाबतीत शिरायचं झालं तर मनुस्मृतीत शिरावं लागेल, पुरुष सूक्तात शिरावं लागेल, मत्स्य पुराणात शिरावं लागतील, ज्याच्यात मला जायचं नाहीये. आपला विषय लव जिहाद, लव त्रिशूळ, हिंदू मुस्लिम संबंध आणि त्या दृष्टीने वाढता तणाव याच्यात आहे का, या पद्धतीत आपल्याला बोलायचं आहे. मी दोघांकडे थोडासा वेळ देऊन परत यांच्याकडे यावंच लागणार आहे मला. त्यापूर्वी पुण्याला जाईन. पुण्याला आपल्यासोबत सुरेश खोपडे आहेत आणि मला कल्पना आहे थोड्याच काही सेकंदात आपल्यासोबत केशव उपाध्याय आणि नवाब मलिक सुद्धा असतील. मी खोपड्यांकडे जातो. खोपडेजी, पोलिसांकडे परिपत्रकामध्ये या शब्दांचा उल्लेख आलेला आहे. आपणही काम केलेलं आहे. आपण तर खरं तर भिवंडी दंगलीच्या अनुभवाबद्दल पुस्तकही लिहिलेलं आहे खरं तर. पण तुम्हाला असे काही सिम्पटम जाणवतात दोन कम्युनिटी मधले? लव जिहाद काय, लव त्रिशूळ काय? प्रसन्नाजी, कारण मी ते सर्क्युलर पाहिले नाही, परंतु मी विचारलं की हे सर्क्युलर कुणी काढलेलं आहे. खरं तर पोलीस दलामध्ये एक 2 यंत्रणा असतात सर्क्युलर काढणाऱ्या. एक SID असं सर्क्युलर काढते, म्हणजे सबसिडियरी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन, की ज्याला गुप्तहेर यंत्रणा म्हणतात महाराष्ट्राची. आणि दुसरं सर्क्युलर काढतात ते डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, लॉ अँड ऑर्डरचे प्रमुख असतात, ते सर्क्युलर काढतात. यापैकी कुणी काढलं हे काही सांगता येत नाही, परंतु हे पोलिसांनीच काढलेलं सर्क्युलर आहे. आणि हे एवढं हास्यास्पद सर्क्युलर आहे की लव जिहाद त्यांनी समजून घेतलाच नाही, वाचलाच नाही. प्रेम करायचं, ढोंगी प्रेम करायचं, परंतु ते गर्भाच्या वेळेला, कार्यक्रमाच्या वेळेला प्रेम करायचं आणि लगेच मुली प्रेमात पडतील आणि त्या पळून जातील आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्था निर्माण होईल. हे जे पोलिसांचं सर्क्युलर आहे हे पूर्णपणे हास्यास्पद आहे, चुकीच्या माहितीवरती आहे आणि पॅनिकीमधून दिलेलं आहे किंवा काहीतरी सूचना द्यायची म्हणून ते दिलेलं आहे. याच्या पलीकडे या सर्क्युलरला अर्थ नाही आणि पोलिसांना ते समजलंच नाही लव जिहाद म्हणजे काय. आणि आम्हा पोलीस, आणि गमतीदार भाग म्हणजे मुली इतक्या पटकन प्रेम करतात असा जर पोलिसांचा भ्रम असेल तर मला वाटतं ते सर्क्युलर काढणाराचा आपल्याला शोध घ्यावा लागेल आणि त्याला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, पूर्णपणे हास्यास्पद, चुकीचं आणि काहीतरी सूचना द्यायची म्हणून हे सर्क्युलर काढलेले असं माझं मत आहे. ठीक आहे खोपडे सर, सर्क्युलरच्या मेरिट बद्दल बोलायला सुद्धा मी आपल्याकडे येईन, कारण त्याची काही पार्श्वभूमी सुद्धा आहे, ती सुद्धा मला आपल्याला विचारायची. मला सगळ्यांकडे जावं लागणार आहे. मी केशव उपाध्याय आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी हा नेमका प्रकार काय आहे याबद्दल दोन्ही बाजू, सत्ताधारी विरोधक नेमकं काय म्हणतायत, कुठून सुरू झालेलं आहे याबद्दलचा एक छोटासा रिपोर्ट बघूया.
आपण बघूयात की हा सगळा नेमका विषय काय आहे। एका रिपोर्टमधून आपण बघूयात की याचे विविध या विषयाचे कंगोरे काय आहेत। नवरात्रीच्या 9 रात्रींमध्ये खरंच चालू असतो लव्ह जिहाद? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मुंबई पोलिसांसाठीचं परिपत्रक। या परिपत्रकातील माहितीनुसार सध्या लोकांमध्ये लव्ह जिहाद आणि लव्ह त्रिशूळची मोठी चर्चा आहे। यामुळेच नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या काळात धार्मिक तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडू शकतो। मात्र तुम्हाला इथे प्रश्न पडू शकतो की हे लव्ह जिहाद किंवा लव्ह त्रिशूळ नेमकं काय प्रकरण आहे? काय आहे लव्ह त्रिशूळ? शिवसेनेच्या उत्तर प्रदेश युनिटनं सुरू केलेली ही मोहीम आहे। लव्ह जिहादच्या घटना होऊ न देणं, महिलांचं रक्षण हा त्याचा उद्देश। लव्ह जिहादच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करून संबंधित तरुणींची सुटका करण्याचा लव्ह त्रिशूलचा हेतू आहे। आत्तापर्यंत हिंदुत्ववादी संघटनांच्या अजेंड्यावर आणि त्यांच्या प्रचार साहित्यातच आढळणारा हा लव्ह जिहाद पोलिसांना आता मुंबई महाराष्ट्रात प्रत्यक्ष दिसू लागलाय की काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। काँग्रेस, राष्ट्रवादी अशा विरोधी पक्षांना मात्र हा केंद्र आणि राज्यातील हिंदुत्ववादी पक्षांच्या व्यापक अजेंड्याचाच भाग वाटतोय। या प्रकारे नुसता भावना भडकून राजकारण करण्याचा एकच उद्देश त्यांचा आहे। मला वाटते प्रेमावर पहिरे बसवता येत नाही। ज्यांना कोणाशी प्रेम करायचं ते करत राहत आहेत, कोणी थांबवलं तर लोक थांबत नाही। पण कुठेतरी या नावाखाली लोकांची भावना भडकवण्याचा हा कार्यक्रम आहे। जर सिरियस हा सरकार करण्याचे काही त्यांच्या मनात असेल तर कमर्शियल दांड्यावर बंदी घातली पाहिजे। अमिताभ बच्चनची सगळी जाहिरात जे दांड्याबाबतची आहे ते तात्काळ बंद केली पाहिजे। तर दुसरीकडे शिवसेनेनं मात्र पोलिसांच्या अशा सावधगिरीचं स्वागतच केलंय। सरकार सुद्धा शेवटी अधिकारी जे असतात ते कुठल्या पक्षाचे नसतात आणि आज ज्या वेळेला पोलिसांनी काही याच्याबद्दल कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे असं म्हटलेलं आहे, तर या दृष्टिकोनातून लोकांना गैरसमज पसरवू नये, अफवा पसरवू नये म्हणून लक्ष ठेवलं असेल। मी तुम्हाला एक उदाहरण देते। मध्यंतरी ही अशीच काही माहिती आली होती की एवढे पैसे दिले की एवढी अशी मुलगी। मी स्वतः त्या नंबरवर फोन केला आणि विचारणा करणार होते की ह्याचं तुम्ही का पसरवताय सगळं, तर तेव्हा तो फोनच लागला नाही। त्यामुळे थोडक्यात ही अशी खोटी माहिती सुद्धा पसरवत जात असते। आधी उत्तर प्रदेशातील दादरीत एका मुस्लिमाची गोमांस खाल्ल्याच्या फक्त संशयावरून हत्या, नंतर मुंबईत शिवसेनेच्या विरोधामुळे गझल नवाज गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द होणं आणि आता पोलिसांचं हे परिपत्रक पाहता ही खरंच सावधगिरीची भूमिका आहे की एकाच समूहाला टार्गेट करण्याची राजमान्य खेळी, हेच पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। त्यामुळे या परिपत्रकाकडे केवळ परिपत्रक म्हणून बघता येत नाही, आधीच्या घटनांचा एक मागोवा पण घ्यावा लागतो। मी आता केशव उपाध्यांकडे जाईन, भाजपचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत। केशव उपाध्येजी, या परिपत्रकात जर का लव्ह जिहादचा उल्लेख झालेला आहे तर काय शासन व्यवस्था म्हणजे पर्यायानं आपण हे मान्य करता की खरोखरच लव्ह जिहाद नावाचा प्रकरण चाललेला आहे आणि तो काळजी करावी, पोलिसांनी खास परिपत्रक काढावं एवढा गंभीर आहे महाराष्ट्रात सुद्धा? प्रसन्न सगळ्यात पहिली गोष्ट ते पत्रक आपण वारंवार दाखवत आहे। त्या पत्रकातल्या त्या ओळी आपण हायलाइट करतायत। त्या पत्रकात असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारची माहिती गोळा करावी, हे वाक्य आहे। बरं, म्हणजे लव्ह जिहाद आणि त्रिशूल जे काय आहे ते अशा प्रकारची माहिती गोळा करावी। मला सांगा, पोलिसांनी समजा एखाद्या विषयाबद्दल माहिती गोळा करावी, यामध्ये गैर असण्याचं कारण काय? बरोबर, प्रत्येक वेळी आपण त्या एखाद्या विशिष्ट गोष्टींकडे बघून, बरं ते नुसतं लव्ह जिहादचा उल्लेख आहे का, ते त्रिशूळचा पण उल्लेख आहे? बरोबर, म्हणजे केवळ एकांकी म्हणजे आपणच त्यातनं चुकीच्या पद्धतीत श्लेष काढून या म्हणजे जे काही पोलीस करतील त्याला झोडपायचं हे आपलं धोरण असणार आहे का? समजा भविष्यात होणाऱ्या घटना टाळण्यासाठी पोलीस जर अनेक स्टेप उचलत असतील आणि मुळात लव्ह जिहादचा प्रकार अस्तित्वातच नाही, लव्ह जिहाद हे नाहीच आहे, अशा प्रकारचं आपण आता ठरवून मोकळं व्हायचं आणि मग उद्या एखाद्या काही घटना समजा दुर्दैवाने घडलीच, घडू नये, माहिती नाही मला काही त्यातलं, पण तर मग मात्र पोलिसांना दोष द्यायचा, पोलिसांनी अगोदर अशी काळजी का घेतली नाही, पोलिसांनी माहिती गोळा का केली नाही, हे प्रश्न आपणच उपस्थित करणार। त्यामुळे मुळामध्ये या प्रकरणाचं खरं म्हणजे पोलिसांनी किती गांभीर्याने घेतलंय, एखादं म्हणजे का पत्रक काढलं, एखादं पोलीस अधिक स्पष्ट करू शकतात। पण जर अशी काळजी जर घेतले असतील तर त्याच्यामध्ये आपण कुठल्या तरी काही विशिष्ट चष्म्यातून पाहू नये, एवढीच माझी विनंती आहे। ही ते दोघांची माहिती गोळा करतात, माहिती गोळा करतात, आक्षेप असण्याचं कारण काय आपल्या लोकांच्या?
बरं, मी नवाब मलिकांकडे जाऊन पुन्हा स्टुडिओमध्ये येतो. मी नौशादजी येतो तुमच्याकडे. नवाब मलिक आत्ताच आपल्या चर्चेमध्ये आलेले आहेत, त्यांच्याकडे जावं लागेल. नवाब मलिकजी, भाजपचं म्हणणं आहे ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे. 1, 2, केवळ आम्हीकडे लव जिहाद म्हटलेलं नाही, याच्यात लव त्रिशूळ पण आलेलं आहे. दोन्ही गोष्टींची चौकशी होणार आहे. आणि तिसरी गोष्ट, केवळ माहिती गोळा करण्याची ही ऑफिशियल पोलिसांची प्रोसिजर आहे. मग एवढा गवगवा करायचं काय कारण? चौकशी नाही, माहिती. प्रसन्न, हो, माहिती गोळा करणे. येस, माहिती गोळा करणे. प्रसन्न, 1 मिनिट बोला. प्रसन्न, हा, चौकशी वेगळा अर्थ होतो परत. ठीक आहे, वेगळा अर्थ होतो. ठीक आहे. मलिकजी तुमच्याकडे. असे प्रसन्नाजी, लव जिहादचा प्रचार हा भाजपच्या जे वेगळी संघटना आहे VHP, बजरंग दल यांच्या माध्यमातून हा सगळं प्रचार सुरू झालेला आहे. आता लव त्रिशूल हा शिवसेनेचा प्रचार आहे. म्हणजे दोन्ही प्रचार यांच्या भावना भडकवण्याचा धंदाच आहे. बरं, मी आपल्याला बोलू इच्छितो की या देशामध्ये बरेचसे अशी प्रकरणं आहे की लोक प्रेम केल्यानंतर कोण कुठल्या धर्माचं आहे ते बघत नाही आणि त्यांची लग्न पण झाली आणि ते व्यवस्थित त्यांचे जीवन चाललेलं आहे. पण भाजप शासित प्रदेश, सर्वप्रथम मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये या प्रकरणामध्ये एका धर्माचा कोणी कोणाशी लग्न केला की त्या नावाखाली दंगल घडवायची हा राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीला होता. बरं, त्यानंतर गुजरातमध्ये ते सगळं त्यांनी पसरवलं. मग आता देशभर कुठेतरी हा विष पेरायचा आणि मग याच्यावर राजकारण करायचं आहे, हा यांचा धंदाच आहे. पण यांनी कितीही पहिरे बसवले. आता दांडियामध्ये हे चालणार आहे, कॉलेजेसमध्ये चालत नाही काय, शाळेमध्ये चालत नाही काय, इतर ठिकाणी चालत नाही काय. म्हणजे कोणी कुणाला थांबू शकते का? एखादा कोणाचा कोणावर प्रेम झाला तो कोणी थांबू शकत नाही. आणि या प्रकारे नुसता भावना भडकून कुठेतरी त्यांना राजकारण करायचं आहे, पोलराईज करायचं आहे, त्यासाठी हे सगळं प्रकार चालू आहे. आम्हाला असं एक दुःख आहे की सरकार कुणाचे असो, पण जर प्रशासन या पद्धतीने वागू लागला किंवा प्रशासनामध्ये काही अधिकारी याच्याकडे या प्रकारे सगळे कारभार त्यांनी सुरू केला तर मला वाटतं थोडासा हे गंभीर विषय आहे. आणि का ते करताय, त्यांना कोण डायरेक्शन देत आहे हे पाहावं लागेल. ठीक आहे. नौशादजी, काय म्हणणं होतं? धार्मिक विशेषण हे सरकारी कागदपत्रामध्ये वापरायचं नसतं. एवढी साधी गोष्ट आपल्या खोपडे सरांना कळू नये, मला कल्पना येत नाही याची, की तथाकथित हा शब्दही वापरला नाही. बरं, दुसरे तुम्ही वाचा, जर युट्यूबवर हे जर असेल तर पॉज करून तुम्ही वाचा. काय दिलं की इतर धर्माचे लोक त्यामध्ये सहभागी होऊन इतर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही विश्व हिंदू परिषदेच्या एखाद्या नेत्याला शोभणारी ही भाषा आहे, पोलिसांना शोभणारी नाही. मला भीती आहे की येत्या काळामध्ये पोलिसांची वर्दी ही भगवी होऊ नये अशी मला भीती आहे साधा, की ज्या अशा प्रकारची जी मानसिकता तयार करण्यात येते आहे एका सरकारी विभागाचं, मला या देशाचं का होईल याची कल्पना नाही. आणि आम्हाला आभार मानायचं, आम्हाला तर म्हणजे हा दांडिया, हा गरबा हे इस्लाममध्ये तर हरामत आहे. आम्ही स्वतः आवाहन करतो की पोलिसांनी नाही, इथल्या मुल्ला मौलवींनी स्वतः, इथले जे मुसलमान जे स्वयंसेवक आहेत त्यांनी स्वतः अशा जे काही सुव्यवस्था निर्माण करत असतील मुस्लिम युवक, त्यांनी स्वतःहून त्यांचा कान धरून पोलिसांना त्यांच्या हवाली करायला पाहिजे. आमची ही भूमिका आहे. आमचे हिंदू युवती हे आमच्या बहिणी आहेत. अशा प्रकारचं जे आहे ते कशाच्याही नावाखाली जर होत असेल तर ते पाप आहे. मुस्लिम युवतीशी जर करत असेल व्यभिचार मुस्लिम युवक तर ते पाप आहे, परंतु हिंदू युवतीशी करत असेल ते महापाप आहे. कारण मुस्लिम युवतीशी केलेला व्यभिचार ही त्याची वैयक्तिक गोष्ट मानली जाते, परंतु इतर धर्माच्या युवतीशी केलेला व्यभिचार हा पूर्ण समाजाला आणि पर्यायाने धर्माला बदनाम करणार आहे. म्हणून ही तर आहे इस्लाम धर्माची की विवाहाच्या पूर्वी अशा प्रकारचं नाचणं गाणं हे एकत्र येणं हेच हराम आहे सुरुवातीला. ठीक आहे. म्हणजे हा एक वेगळाच दृष्टिकोन ठरेल. पुरोगामी आहे की नाही तो पुढचा चर्चेचा भाग आहे. मी पुन्हा एकदा शेवडेंकडे येतो. शेवडेजी, आता ही भूमिका नौशाद उस्मान यांनी स्पष्ट केलेली आहे. असं असताना सुद्धा एक या परिपत्रकात असे शब्द असायला हवे होते का? 2, या घटना, माझा एक अगदी सुरुवातीचा प्रश्न होता ज्याला बहुधा फाटाच मिळाला, मुंबई महाराष्ट्रात ही स्थिती आहे का? उत्तर प्रदेश सोडून द्या. मुंबई महाराष्ट्र मुळात बघायला गेलं तर आपण कॉस्मोपॉलिटन आहे नाही का, म्हटल्यानंतर इथे अशी परिस्थिती उद्भवू शकते. पण एक आहे की मी एका बाबतीत सहमत आहे की अशा प्रकारे पोलिसांच्या निघणाऱ्या परिपत्रकामध्ये हे अशा प्रकारची शब्दरचना नसती तर जास्त बरं झालं असतं. कारण अशी शब्दरचना न करता सुद्धा त्यांना जे काही हे ठेवायचं आहे, नजर ठेवायची किंवा जे करायचं आहे. शेवटेजी, तुम्ही मगाशी जे पॅकेज आमचं बघितलं, रिपोर्ट बघितला, त्याच्या शेवटी अशी वाक्य होती, दादरी घडतं, त्याच्यानंतर इकडे शिवसेना सांगते आणि इकडे पाकिस्तानी गायकाला गाऊ दिलं जात नाही. आणि या क्रमामध्ये हे पत्रक जेव्हा येतं त्यावेळी त्याला एक अर्थ प्राप्त होतो की आपल्याला टार्गेट करायचं आहे. हे तुम्ही तुमचं बोलणं जे आहे ना हे चावटपणाचं एका प्रकाराने, की तुम्ही त्याच्याबरोबर गुलाम अलींचा लावू नका, कारण गुलाम अली पाकिस्तानी आहेत, ते मुसलमान म्हणून त्यांना कोणी विरोध केलेला नाहीये.
पाकिस्तानी म्हणून विरोध झालेला आहे आणि मला स्वतःला ते आवडतात. बरं. पण पाकिस्तानी म्हणून जेव्हा त्यांना विरोध होतो त्यावेळेला तो विरोध मी समजू शकतो. नाही, आपण एका तुम्ही वाईट कला, देशभरात कला ज्या आणि घटना खेळ, चाललेल्या आहेत, क्रीडा याच्यामध्ये राजकारण आणू नये वगैरे असं जरी तुमचं म्हणणं असेल ना तरी ते भंपकपणाचं म्हणणं आहे. कारण जो देश माझ्या देशामधल्या निष्पाप नागरिकांना, अंडरलाईन निष्पाप नागरिकांना, ते हिंदू असोत वा मुसलमान असोत कोणीही, मरणारा आधी माणूस असतो. हो, तुमच्या नाही, जो देश मारतो, तो आता विषय जो नाही, देश वेगळा मारतो विषय ठरेल. मी शिवसेनेचा शेवटी प्रवक्ता नाहीये. ऐका, शेवटी मी शिवसेनेचा प्रवक्ता तुम्ही नाहीये. दोघे एकाच आता लाईनवरती जे बोलताय. घेतलेलं अहो शिवसेनेने तो शेवटी योग्य तुम्ही आहे. बोलताय ते अचूक बोलताय. हा, तर अहो गुलाम ऐका तर अली तिथे खरं. घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. सेनेचा दुटप्पीपणा इथे वेगळा. थोडंसं विषयांतर आहे. सेना असं आहे, आम्ही आज ग्राफिक्स सुद्धा चालवतोय, किमान 10 पाकिस्तानी असे आहेत की जे मधल्या काळात येऊन गेले तेव्हा शिवसेनेने विरोध केला नाही, आता त्यांना विरोध चाललाय कारण केडीएमसी इलेक्शन आहे. तो विषय सोडून द्या. स्थितीच्या बाबतीतली माहिती घ्या, म्हणजे नेमकं काय आणि पोलिसांची नेमकी काय काळजी घेतली जाणार आहे, हा कुठला अजेंडा राबवण्याचा प्रकार आहे का?